श्री महाराज देशाटन करत भ्रमंती करत 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 निघाले. महाराजांना देशाटनाची खरंच का गरज होती हो? असं आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेद संचार शास्त्रग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार असं म्हणतात. पण हे सर्वसामान्यांच्यासाठी. महाराजांच्या ठिकाणी तर एथ चातुर्य शहाणे झाले असं म्हणायला पाहिजे. चातुर्य शिकण्यासाठी महाराज फिरत नव्हते, शिकवण्यासाठी फिरत होते. आणि अशी भ्रमंती करत करत महाराज नर्मदा तटाकावरनं चाललेले महेश्वरला आले. तीर्थ घुमत घुमत सद्गुरु तीर्थ घुमत घुमत सद्गुरु तीर्थ घुमत घुमत तीर्थ घुमत घुमत सद्गुरु रेवा तिरको आगे आगे रेवा तिरको आगे. स्नान ध्यान सब स्नान ध्यान सब स्नान ध्यान सब स्नान ध्यान सब विधि जूता कर की स्नान ध्यान सब विधि जूता कर की स्नान ध्यान सब समाधान मन पाय समाधान मन पाय तीर्थ घुमत घुमत तीर्थ घुमत तीर्थ घुमत तीर्थ घुमत घुमत सद्गुरु. महाराज येता येता महेश्वर नगरीमध्ये आले. महेश्वर म्हणजे प्राचीन पौराणिक ऐतिहासिक अशी महानगरी आहे. ह्याचं पौराणिक नाव माहिष्मती नगरी आहे. माहिष्मती म्हणजे ती चित्रपटातली नव्हे बरं, गैरसमज काढून टाका, ते सगळं काल्पनिक आहे, असं काही नसतं. ही माहिष्मती नगरी राजा कार्तवीर्य सहस्रार्जुनाची राजधानी. प्रभू दत्तात्रेयांचे जे पहिले शिष्य आहेत अलर्क आणि कार्तवीर्य सहस्रार्जुन, त्या कार्तवीर्य सहस्रार्जुनाची नगरी त्याची राजधानी आहे. अजूनही कार्तवीर्यार्जुनाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. याच माहिष्मती नगरीमध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी द्वैत मताचार्य मंडन मिश्रांचा पराभव इथंच केला. अशी ही माहिष्मती नगरी आहे. नर्मदेच्या तटाकावरची ही नगरी पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची राजधानी आहे. अहिल्यादेवीजींना पुण्यश्लोक अशी पदवी आहे बरं. वास्तविक पहिले 4 पुण्यश्लोक हे पुरुष आहेत. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः. 5व्या अहिल्या माता, 6वं नाही कोणी. या महेश्वरमध्ये अहिल्या माताजींचा राजवाडा आहे. अगदी साधा मातीचा वाडा आहे. जाता जाता मी मुद्दामून इतिहास सांगतोय बरं हा, की ह्या महेश्वर नगरीचं काय महात्म्य आहे जिथे महाराज आपले आलेले आहेत.
साधा वाडा आहे अहिल्यादेवींचा, तिथं अगदी साधा राजदरबार आहे. त्या साध्या राजदरबारामध्ये अत्यंत साधं लाकडी सिंहासन आहे, त्याच्यावरती एक पाटी आहे. त्या पाटीवरती अक्षर आहेत, इस सीधे साधे राजगद्दी पर बैठकर पुण्य श्लोक अहिल्या देवी जी ने कई असाधारण निर्णय लिए थे. त्या असाधारण निर्णयापैकी एक निर्णय सांगतोय आपल्याला जाता जाता. याच महेश्वर नगरीमध्ये याच राजसिंहासनावर बसून अहिल्या देवींनी न्याय निवाडा दिला होता. आपल्या एकुलत्या एक पुत्राला ज्यानं एका पर्टिणीचा विनयभंग केला, त्याबद्दल त्याला याच महेश्वर नगरीमध्ये अहिल्या देवींनी हत्तीच्या पायी तुडवून मारण्याची शिक्षा दिली आहे. मला फक्त हे का सांगायचं आहे, सद्यस्थिती समाजातली त्या काळातली काय होती, न्यायनिष्ठुरता काय होती, हो काय न्यायनिष्ठुरता होती. परस्त्रीची छेड काढणं, तिच्याकडे वाकड्या नजरेने बघणं, तिचा विनयभंग करणं, देहदंड विना न प्रायश्चित्त, हा एकच न्याय होता आपल्या या हिंदुस्थानात. काय असेल हो, आता काय बोलायचं. मला एक शेर आठवतोय, जाता जाता बोलतो पुढे जातो. अब वो दिन हवा हुए, अब वो दिन हवा हुए जब पसीना गुलाब था, अब इत्र भी मलू तो पसीने की बू नहीं. महाराज महेश्वर मध्ये आले, महाराज आले आणि काय हो, अत्तराचा सुगंध जसा दाही दिशेला दरवळतो कस्तुरीचा सुगंध, तसा महाराजांचा कीर्ती सुगंध दाही दिशेला दरवळला. आणि गोळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटावेत तसे अनेक मंडळी महाराजांना येऊन चिकटली. आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी सगळे एकवटले हो. आणि महाराज प्रत्येकाला नाम महात्म्य सांगतायत, प्रत्येकाच्या गळी राम नाम उतरवतायत, प्रत्येकाला रामचरित्र महाराज सांगतायत, प्रत्येकाला रामनाम देतायत. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम गुणगान करिए, राम का. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन. राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन. मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित. मनुजता बलवान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान
सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा, राम आत्मा, राम आत्मा, राम आत्मा, राम का सम्मान करिय ध्यान धरिय राम का, राम का गुणगान करिय राम का, हो राम का, हो राम का. महाराजांनी महेश्वरवासियांना वेड लावलं रामनामाचं. परिणाम सर्व महेश्वर रामनाममय झालं. वेळ अशी आली की कोणी कोणाशी भांडेच ना. महाराजांच्या तिथल्या वास्तव्याने अनेकांची वंश परंपरागत पिढीजात वैर नष्ट झाली. जे एकमेकांची तोंड बघत नव्हते अशा दोन घराण्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू झाला. असं होऊ शकतं बरं. रामायणामध्ये प्रसंग आहे, राजा विश्वरथ ज्या वेळेला वसिष्ठ महामुनींच्या आश्रमामध्ये आला त्यावेळेला त्याला लोकविलक्षण दृश्य दिसलं असं की जे एकमेकांचे अगदी हाडवैरी जे असे प्राणी जे आहेत, साप आणि मुंगूस एकमेकांशी खेळतायत, वाघ सिंह आणि गाय हरणाचे बछडे एकमेकांबरोबर क्रीडा करतायत, कपोत आणि बाज पक्षी एकमेकांच्या बरोबर राहतायत, उंदीर मांजर एकमेकांबरोबर खेळतायत. राजा विश्वरथ चकित झाला हे सगळं बघून. त्यानं ज्या वेळेला विचारलं की हे कसं शक्य आहे, ज्या वेळेला संतांच्या सहवासामध्ये संत ज्या ठिकाणी राहतात ना तिथलं आजूबाजूचं वातावरणही इतकं शुद्ध करून ठेवतात की तिथं येणारा अत्यंत अपवित्र असलेला, अशुद्ध असलेला विचारांचा एखादा जीव सुद्धा शुद्धात्मा होऊन जातो. हा सत्संगतीचा महिमा आहे. महाराजांचं तसं झालं. महेश्वर नगरी नाममय झाली. परिणाम असा झाला, या महेश्वर नगरीमध्ये दोन असे जीव होते की त्या दोघांनाही महाराजांच्या तिथल्या वास्तव्याने पोटशूळ उठला. एकाला अल्सर, दुसऱ्याला अपेंडिक्स. कोण होते दोघ जण? तेथे मांत्रिक दोन शाक्त असती, लोकाप्रती नाडिती, जारण मारण भूत प्रेत करुणी समृद्धी संपादिती. दोन शाक्त मांत्रिक होते, जादू टोणा करायचे ते. चेटूक, भानामती, ती विद्या आहे बरं. त्यावर जास्त काही इथे भाष्य करत नाही, पण आपल्याकडे ती आहे विद्या. आता ती मिळवायची का न मिळवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण नाकारण्यात अर्थ नाहीये बरं. आहे ती नक्की. बरं, एखादा विज्ञानवादी माझ्याकडे आला आणि म्हणला बुवा आहे म्हणताय मग करून दाखवा, मला नाही जमायची. कारण हे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशातली विद्या नसते ही. कुठलीच विद्या तशी नाहीये. हे दोघं जण चेटूक करणारे जे दोन मांत्रिक होते त्यांचा धंदा बंद झाला, दुकान बंद झालं त्यांचं. कारण भांडणच संपली महेश्वर मधली आणि त्या भांडणावर त्यांचं दुकान चालायचं. दोन मित्र, दोन भाऊ, दोन घराणी, दोन पक्ष, त्यांच्यामध्ये भांडणं लावायची. बरं, ते दोन्ही गिराईक यांच्याकडे यायची. हा यायचा,
ही सुपारी घ्या, याला उडवा. दुसरा यायचा, त्याचा विरुद्ध पक्षवाला, ही सुपारी घ्या, त्याचं वाटोळं करा. दोघंही यायचे, हे दोघांकडनंही पैसे खायचे आणि दोघांचंही वाटोळं करायचे. अशी भांडणं लावणं, कुरापात्या करणं आणि हे आपलं दुकान चालवणं. त्यामुळे समाजात जेवढी अशांतता तेवढं यांना सुखावं. महाराज आले आणि मुले कुठारहा या न्यायानं महाराजांनी या अशांततेवरच घाव घातला. ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर्ड. महाराजांच्या बाबतीत तसं झालं. या मांत्रिकांचं दुकान बंद झालं. यांनी विचार केला, हा कोण आलाय आणखीन तिसरा आपला कॉम्पिटिटर. यांनी महाराजांचा तपास काढला आणि मग लक्षात आला, अरे हा बराच पॉवरफुल दिसतोय. का? यांनी आपलं दुकान बंद केलं आणि स्वतःच्या मंत्रशक्तीने एवढं वशीकरण केलेलं आहे की सगळं महेश्वर, अगदी लहान पोरा बाळांपासून, बायकांपासून, पुरुषांपासून, म्हाताऱ्या कोत्याऱ्यांपर्यंत सगळे ह्याच्याच भजनी लागलेत. आणि असंच हे जर झालं, हा आणखीन काही दिवस जर इथं राहिला, छोटा बड़ा भगत भी नाम लेता है उनका, दखन के महाराज कहते हैं उनको. छोटा बड़ा भगत भी नाम लेता है उनका, दखन के महाराज कहते हैं उनको. दसों दिसी चारों और भोली भारी नानी, या भी नाम लेके काम करे साथ साथ, नाम रटे नाम को. अगर ये दिन चारों और यहाँ रहता भी, अगर ये दिन और चार यहाँ रहत भी, मिले नहीं टुकड़ा ही खाना एक खान दो. हा आणखीन 4 दिवस जर राहिला, भीक मांगे रोटी यहाँ देवेगा ना हमें कोई, मिलेगा ना कपड़ा ही कतन को. अशी अवस्था आपली होईल. काय करायचं? हा इथे आलाय दख्खन का महाराज. महाराजांना तिकडे सगळे दख्खन के महाराज म्हणायचे. बरं, छोटा बड़ा भगत भी नाम लेता है उनका, दख्खन के महाराज कहते हैं उनको. दख्खन के महाराज. हे दोन्ही मांत्रिक अस्वस्थ झाले. काय करायचं? ठीक आहे, याच्यावरच आपलं आता शक्ती चालवूया. म्हणून या मांत्रिकांनी आपल्या ज्या क्षुद्र देवता होत्या, समर्थांनी वर्णन केलंय बघा दासबोधामध्ये क्षुद्र देवतांचं, त्या क्षुद्र देवतांना या मांत्रिकांनी महाराजांवरती सोडलं. सांगितलं त्याला वाटोळा करा त्याचं. झालं, त्या क्षुद्र देवता आल्यानं महाराजांना हात जोडले. महाराज, ही आमची कार्टी वाया चालली, तो यांना जरा मार्गावर आणा. महाराजांनी त्या देवतांना आश्वासन दिलं, काळजी करू नका म्हणलं, त्यांचं कल्याण केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. काय महाराजांचं विलक्षणच होतं. महाराजांना ज्यांनी तिकटाचे खोळे खायला घातले त्यांचंही महाराजांनी कल्याण केलं. निखारे खायला घातले त्यांचंही कल्याण केलं. विष खायला घातलं त्यांचंही महाराजांनी कल्याणच चिंतलं. हो, असं कोणी आहे का हो मला सांगा या जगाच्या पाठीवर सत्पुरुष? झालं, महाराजांनी आपला जायचा दिवस निश्चित केला. महाराज म्हणले आम्ही निघालो. लोक म्हणली महाराज नका ना हो जाऊ, तुम्ही इथे आलात आणि किती आनंद झाला हो, आम्हाला नका ना हो जाऊ महाराज, नका ना जाऊ. लोक रडायला लागली. हो, रडायला लागली. महाराजांच्या पुढे आडवी पडायला लागली. महाराज तुम्ही जाणार म्हणजे आमचे प्राण जाणार हो, इथून नका ना हो जाऊ महाराज. महाराज 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 नका ना हो जाऊ,
महाराज नका ना जाऊ, महाराज नका ना जाऊ, महाराज नका ना हो जाऊ, तुमच्या विण आम्ही राहू हो कैसे, तुमच्या विण आम्ही राहू हो कैसे. महाराज महाराज महाराज. महाराज नका ना हो जाऊ, तुमच्या विण आम्ही राहू हो कैसे. जे नाम आम्हाला दिधले, जे नाम आम्हाला हो दिधले, राम रूप हृदगी वसले हो कैसे. श्री कृष्ण गोकुळी आला, श्री कृष्ण गोकुळी आला, गोपासह रमुनी गेला हो तैसे. रामा विण जणू ना खरी, रामा विण जणू ना खरी, अयोध्यापुरी महेश्वर नगरी तिमिर हा भासे. रामा रामा विण जणू ना खरी, अयोध्यापुरी महेश्वर नगरी तिमिर हा भासे. पाण्या विण मरती मासे हो तैसे. महाराज तयासी वदती, ऐका, महाराज तयासी वदती, नामातच अमुची वसती हो ऐसे. सावरा आवरा शोक सावरा, आवरा शोक सावरा, अंतरी धरा नाम हे सत्य. नामा विण विश्वची आसे अनित्य, नामा विण विश्वची आसे अनित्य, नामा विण विश्वची भासे अनित्य. आडवी पडली महाराजांच्या पुढे, महाराजांना जाऊच देईना. महाराज जे निघाले त्या मांत्रिकांना हायसं वाटलं, चला आपण जे काही मंत्र चेटूक केलं होतं त्याला घाबरून हा निघालाय. महाराजांनी त्यांना तेवढं समाधान दिलं, घ्या एवढं समाधान तरी राहू द्या तुमच्या मनामध्ये. महाराजांना त्या ठिकाणी अपरंपार धनसंपदा मिळाली होती. ओ हिरे माणकं पाचू मोती सोनं नाणं चांदी. पण महाराजांनी त्यातलं स्वतःजवळ काही ठेवलं नाही.
सगळं वाटून टाकलं एवढंच नव्हे, महाराजांनी आपली झोळी उलटी करून झटकली हो, की त्या शिवणीमध्ये सुद्धा एखादा दाणा राहता कामा नये, इतकं स्वच्छ. निघालेले महाराज प्रत्येकाला गळ्याशी लावतायत. महाराजांचे पाय धरून बसलेली माणसं कसे बसे त्याचे हात आपल्या पायापासून सोडवतायत. प्रत्येकाला महाराज कुळवळत आहेत, सांगतायत, अरे बाबांनो, व्यक्तीवर प्रेम करू नका, नामावर प्रेम करा. नामावर प्रेम करा. तुम्ही जागेपणी नाम घ्या. तुमच्या झोपेत आणि बेशुद्धावस्थेत नवे नवे अंतकाळी तुमच्या उशाशी मी नाम घेईन. तुमचा अंतकाळ मी साधेन. तुम्ही जर अडचणीत सापडलात ना, तर रामाला मनगटाला धरेन आणि सांगेन की हा माझा आहे, याचं काम कर. त्याला कळवळून हाक मारा. जसं तुम्ही तुमच्या लेकराला हाक मारता ना, तशी उत्कटतेने आतुरतेने हाक मारा त्याला. तो नक्की येतो. राम तव दर्शना जीवना, राम तव दर्शना जीवना, राम तव दर्शना. राम तव दर्शना जीवना, राम तव दर्शना जीवहा. होई भुकेला, होई भुकेला, होई भुकेला, होई भुकेला मना शांतताना, होई भुकेला मना शांतताना. राम राम तव दर्शना जीव हा, राम तव दर्शना तव दर्शना, तव दर्शना, तव दर्शना. हाक मारा कळवळून. तो नक्की येतो, तो नक्की येतो. त्याला यावंच लागतं. तुम्ही कशी हाक मारताय त्याच्यावर अवलंबून आहे हो. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं. तुम्ही हाक मारा हो, तो नक्की येईल. महाराज प्रत्येकाला बोध करतायत, प्रत्येकाला बोध करतायत. सकाळी निघालेले आपल्या मुक्कामापासून महाराज वेशीपर्यंत यायला सूर्यास्त होऊन गेला हो. काय जनसंपर्क असेल, कल्पना करा. महाराजांना निरोप देण्यासाठी लोकांची जी गर्दी उसळलेली. महाराज सूर्यास्तापर्यंत वेशीवरती आले. अंधकार दाटलेला. काही जण म्हणली, महाराज आता काय अंधार झालाय, एवढ्या अंधाराचा कशाला जात आहे, असं करा ना, उद्या जा. अहो, पुढं टाकलेलं पाऊल मागं घेतील ते महाराज कसले हो. एकदा नव्हे दोनदा महाराजांनी रामाला रडवलंय. महाराज म्हणले नाही, आम्ही निघणार. महाराजांचा तो निघण्याचा हेतूही तसाच होता. कारण समोर जी दरी होती, डोंगर होता, तो डोंगर ओलांडून महाराजांना टिमरणीच्या स्टेशनकडे जायचं होतं. आणि तिथून पुढे महाराज हरद्याला जाणार होते. त्या डोंगराच्या घळीमध्ये हे दोन मांत्रिक बसले होते महाराजांचा घात करायला. कारण महाराजांना तसं त्यांना सोडायचं नव्हतं. जाता जाता महाराजांच्याकडनं जी वशीकरणाची विद्या आहे, ज्या विद्येच्या द्वारा महाराजांनी या अवघ्या महेश्वर नगरीला वश केलंय, असं ह्या देवांच्या डोक्यात जे होतं, ती वशीकरणाची विद्या महाराजांकडनं घ्यायची आणि तिथं त्यांचा घात करायचा. कारण या दोघांचं खूप नुकसान केलं होतं ना महाराजांनी. धंदा बंद केला होता. मग याला असा कसा सोडायचा, असं या दोघांच्या डोक्यात. हे दोघं जण बसलेले कोयते आणि तलवारी घेऊन हो. आता त्यांना नाराज कसं करायचं, ते बिचारे वाट बघत होते महाराजांची. महाराज निघाले. एका लाकडाला चिंध्या बांधल्या, त्याच्यावरती तेल ओतलं
पलिता पेटवला आणि हा महापुरुष अंधार कापत त्या घळीच्या दिशेने चाललाय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तो उजेडाचा ठिपका पाहिला या दोघांनी. आला आला. महाराज म्हणले आलोच म्हणले, तुम्हाला सोडून कसं जाईन म्हणले मी, कारण तुमच्या देवतांना मी शब्द दिलाय तुमचं कल्याण करायचं, आणि एकदा शब्द दिलेला महाराज मोडतील. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण महाराजांचा शब्द चुकणार नाही कधी. आणि महाराज आले हो, या दोघांच्या टप्प्यात आले. हे दोघं असे झाडावर बसलेले, महाराज जसे टप्प्यात आले, ह्या दोघांनी वरनं धपकन खाली उडी मारली महाराजांच्या समोर. आधीच दोघे काळे करंद, कलर गेला तर पैसे परत, काळे कभिन्न दोघं, सरकार मान्य घेतल्यामुळे आधीच डोळे तांबरलेले, त्यात वाट बघून बघून वैतागलेले, त्या गळ्यामध्ये हाडकांच्या मण्यांच्या विचित्र त्या चित्र विचित्र माळा, कमरेला चित्र विचित्र चिंध्या गुंडाळलेल्या, म्हणजे सध्याची फॅशन अलमती विस्तरेनं. आणि ते दोघं दैत्य महाराजांच्या समोरच येऊन ठाकले हो. हो, एखादा माझ्यासारखा असता तर गपकन हार्टफेल होऊन मेला असता तिथे, पण ते महाराज आहेत. असाच मागे नारदांच्या समोर वाल्या कोळी येऊन उभा राहिला होता. ज्यानं 7 रांजण भरतील एवढे खडे टाकेल एवढी हत्या केलेल्या होत्या, असा कुऱ्हाड उगरवून धावलेला वाल्या कोळी. पण नामाच्या द्वारा या वाल्या कोळ्याचा उद्धार करून रामायणासारखा अपूर्व ग्रंथ लिहून देणारे देवर्षी नारद, असे नामयोगी. महाराजही नामयोगी. नारदांसमोर एक वाल्या होता, इथे 2 वाली. लखलख त्या कुऱ्हाडीन तलवारी समोर हातामध्ये परजलेल्या. महाराज शांत आहेत, चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही की महाराज तसूभर मागे सरकले नाहीत. हे दोघं महाराजांकडे बघतायत, महाराज या दोघांकडे बघतायत. ह्या दोघांच्या डोक्यात एवढं मोठं प्रश्नचिन्ह की आपल्याला बघून हा घाबरला कसा नाही, म्हणून ते दोघं जण घाबरले. संकटाचं हे असं असतं. दोघं म्हणले, का रे ओळखलंस का आम्हाला? हो, सेलिब्रिटीज ना हे. महाराज म्हणले ओळखलं की. दोघांचे कुंडल्या महाराजांनी सांगितल्या, ओळखलं. हे बघ, आम्ही इथे यासाठी थांबलोय, तुझे वशीकरण केलंय संपूर्ण गावावरती. अवघ्या महेश्वर नगरीला तुझे वेळ लावलंस आणि वश केलंस ना, तो वशीकरण मंत्र आम्हाला पाहिजे. चल तो मंत्र सांग लवकर. महाराज म्हणले, बाळांनो, मग त्यासाठी एवढ्या थंडी गारठ्यात इथं कशाला उघड्यावर येऊन थांबला? तिथं गावात भेटला असतं तर तिथे बसून दिला असताना. बर म्हणा, श्रीराम जय राम. ए, फसवू नको आम्हाला. हा, खानदानी मांत्रिक होत आम्ही. एकाक्षरी मंत्रापासून 60-60 अक्षरी मंत्र आम्हाला माहिती आहेत. त्याच्यामध्ये हा कुठे मंत्र बसत नाही. महाराज म्हणे, नाहीच बसणार. हा मंत्रच वेगळा आहे रे. बाकीच्या मंत्रांनी क्षुद्र सिद्धी मिळतील, या मंत्रांनी ना, अरे गावच काय, अवघं ब्रह्मांड वश होतं. मोक्ष असा हस्तामलक न्यायाने असा हातावरती मिळतो. राम समोर उभा राहतो. म्हणा रे, श्रीराम जय राम जय जय राम. या दोघांच्याही टाळक्यात काही प्रकाश पडेना. महाराज त्या दोघांनाही कळवळून सांगतायत, पण हे दोनही माठे दरवाजे बंद केलेले बुद्धीचे. हो, कसं करणार ना. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनी वितळे. सशाचे ही लाधे विपिनी फिरता शृंग ही जरी, परंतु मूर्खांचे हृदय धरवेना पळभरी. दोघं मूर्खच होते. महाराज एवढं कळवळून सांगताय. अरे बाबांनो, हा मंत्रच वेगळा आहे. मंत्रात मंत्र पुष्कळ, मंत्रात मंत्र पुष्कळ,
सुमंत्र असती जगात ते राहो मंत्रात मंत्र पुष्कळ सुमंत्र असती जगात ते राहो मंत्रात मंत्र उत्तम मंत्रात मंत्र उत्तम श्रीपासुनी ज्यात अक्षरे तेरा हो राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापती राम 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 सीतापती राम 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 रघोत्तम मंत्रात मंत्र पुष्कळ जगात असती सुमंत्र ते राहो मंत्रात मंत्र उत्तम श्रीपासोनी वर्ण जात ते राहो अनेक मंत्र आहेत राहो ते राहू देत म्हणलं पण हा मंत्र असा आहे की श्री पासून ज्याच्यामध्ये 13 वर्ण आहेत श्री राम जय जय राम आणि बाकीच्या मंत्रांना बंधन आहेत रे बाळांनो उच्चारांना बंधन आहेत काही चुकलं मंत्र जर उच्चार चुकले ना तर त्याच्यातनं घात होण्याचा संभव असतो बरं कसेही मंत्र म्हणून चालत नाहीत स्पीकरवर वगैरे कसेही कुठूनही लावतायत कोणीही म्हणतंय तालाच ठेक्यात म्हणतायत मंत्र त्या मंत्रांची जी पवित्रता आहे जी शुचिता आहे ती सांभाळायलाच पाहिजे ना नाहीतर घात होतो त्यांनी पण हा मंत्र असा आहे हा कसाही केव्हाही कुठेही कधीही जरी म्हटलात अगदी उलटा जरी म्हटलात तरी त्याने फायदाच होतो हो उलट्या नामे तरला वाल्या उलट्या नामे तरला वाल्या धन्य प्रभूचे नाम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम उलट्या नामे तरला वाल्या धन्य प्रभूचे नाम श्रीराम जय जय राम अज्ञपातकी वाल्या कोळी अज्ञपातकी वाल्या कोळी 7 रांजणे पापे भरली 7 रांजणे पापे भरली नारद मुनीचे होता दर्शन नारद मुनीचे होता दर्शन हेच दिले त्याना हेच दिले त्याना श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम जय राम
दोघांनाही कळवळून सांगतायत, पण दोघांच्याही बुद्धीत प्रकाश पडे ना हो. ते म्हणले, ए बऱ्या बोलानी तुझा तो मंत्र देतोयस का मारून टाकू म्हणले तुला आम्ही. हा, मारून टाकू म्हणले तुला आम्ही. आमच्या मंत्रशक्तीचा अपमान करू नकोस, परीक्षा पाहू नकोस. महाराज म्हणले, माझा रामराय जशी बुद्धी तुम्हाला देईल तशी करा, पण एकच सांगतो तुम्हाला, सध्या काही माझा मारण्याचा योग नाहीये, कारण या देहाकडून अजून रामरायाला खूप कार्य करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तो जर काही प्रयत्न केलात ना तुमच्या मंत्रशक्तीच्या द्वारा, तर तो विफल ठरेल. आणि मला भीती अशी वाटतेय की तो प्रयत्न तुमचा जर विफल झाला ना, तर पुढं तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी काही शिल्लकच राहणार नाही म्हणले. आणि तुम्ही उद्या उपाशी राहाल, कारण तुमची ही पोटा पाण्याची विद्या नष्ट होईल, याची मला काळजी आहे. काय असेल हो महाराजांचं. तरीही महाराजांचे हे शब्द त्यांच्या अकलेत शिरेनत. ठीक आहे म्हणले, हे घे असं म्हणून त्या दोघांनी हाती उदक घेतलं. मंत्रोच्चार केला. सामर्थ्य होतं, सामर्थ्य होतं. मंत्रोच्चार केला. हाती घेवोनी उदकाते उच्चारोनी मंत्रोच्चाराते प्रेषिले श्री महाराजान वरते नागपाश बंधनासी. त्यांनी ते उदक महाराजांच्या देहावरती शिंपडलं. जसं ते उदक शिंपडलं, अहो कुठे घळीमध्ये दगडाच्या खाली झाडावरती इकडं बेळातनं त्या बेळातनं त्या वारुळातनं हजारो हिरवे निळे काळे पिवळे असे महाभयंकर विषारी नाग सर्प असे वेगाने आले महाराजांच्या दिशेने. काय असेल दृश्य कल्पना करा. वेगाने ते नाग साप आले आणि महाराजांना टाचेपासून ते मस्तकापर्यंत असं आवळलं आणि महाराजांच्या देहाला डसतायत. तरी महाराज शांत आहेत. बाळांनो, अजूनही आवरून घ्या. यांनी मला काही होणार नाही हो म्हणले. यांनी काही होणार नाही मला. जदी गगन में तारे जितने उतने बैरी होय, साची कृपा रघुनाथ की बालन बाका होय. आणि मरण तर काय म्हणले, मी बरोबर घेऊनच फिरतोय म्हणले. त्यामुळे काळजीच करू नका. त्याची माझी खूप चांगली दोस्ती आहे. अजून काही मला मरायचा योग नाहीये. दोघांनाही महाराज सांगतायत, पण हे दोघंही काही ऐकेनात. शेवटी महाराज म्हणले, ठीक आहे, माझा राम तुमचं कल्याण करो. आणि महाराजांनी त्या वरच्या दरीतनं धाड दिशी खाली उडी मारली. थाड 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 आपटत आपटत खाली महाराज त्या खालच्या पठारावरती उतरले. प्रत्येक आपटण्यासरशी त्या नाग सापांच्या चिंध्या चिंध्या झाल्याने इतस्तता उडाल्या. या दोघांनी वर्ण पाहिला, अरे अरे मेला मेला असं म्हणतात. आणि त्या मशालीच्या उजेडात पाहतायत, तो कसलं काय हो. महाराजांच्या देखाला एकही ओरखाडा उठलेला नव्हता. आणि महाराज शांतपणे श्रीराम जय राम जय जय राम महाराज चाललेले. या दोघांनी वर्ण पाहिलं, अरे अरे चुकलो आपण. एवढ्या मरणाच्या दाढेतनं हा जर सुटू शकतो ना, तर यानं याच्या सामर्थ्याने आपल्याला केव्हाच ठार मारायला हवं होतं. पण यानं मारलं नाही, फक्त स्वतःचं संरक्षण केलं. मग आता आपल्याकडे एकच आहे, जाणे. केव्हा? आत्ता. इंग्रजीमध्ये म्हण आहे, नाऊ ऑर नेवर. आत्ता नाही तर कधीही नाही. मग काय वर्ण उडी मारायची हिंमत होती का हो. खाली आले दोघंही. खऱ्या अर्थाने अहंकाराच्या टोकावरनं शरणागतीच्या पायथ्याशी आले आणि महाराजांच्या समोर आडवे पडले. म्हणले, महाराज, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. एकच करा म्हणले, तुमच्या तपोबलाने आमची जाळून राख तरी करा, नाही तर आम्हाला हृदयाशी लावा. मग महाराज रागवणारे थोडेच होते. महाराजांनी दोघांनाही जवळ घेतलं. दोघांनाही रामनामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला.
त्यातल्या एकाला महाराजांनी गिरनारवरती तपश्चर्येला पाठवलं आणि दुसऱ्याला बरोबर घेऊन महाराज टिमरणीच्या स्टेशनकडे हरद्याला जाण्यासाठी निघाले. संतांच्या कृपेचा हा परिणाम असतो मंडळी. अपिचेत सुदुराचार हा भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा.